या शहराला नेमकं झालं तरी काय? शहरं वाढली, घरं वाढली, फ्लॅट संस्कृती वाढली आणि म्हणूनच वाड्या ओस पडल्या, वस्ती ओस पडली. चिरेबंदी वाड्यामध्ये प्रेम होता, जिव्हाळा होता, आपुलकी होती, स्नेह होता, मर्यादा होत्या. परंतु आज शहराचं चित्रच बदललं. शहरामध्ये माणसं वाढली, परंतु माणुसकी मात्र संपली की काय, असा प्रश्न आपल्याला भेडसावतोय. होय, लहानाचा मोठा मुलगा होईपर्यंत आई वडील त्यांना जीवापाड जपतात, प्रेम करतात, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला वाढवतात, खेळवतात आणि त्याच्यासाठी आयुष्य खर्ची करतात, कुठलीही अपेक्षा न ठेवता. परंतु तीच मुलं मोठी झाल्याच्या नंतर आपल्याच आई वडिलांसाठी जीव घेणे ठरतात का? ज्या आई वडिलांनी तोंडचा घास आपल्या चिवकाऊंना भरवला, लाडाने वाढवलं, तीच मुलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात, त्यांच्याकडे पाहत देखील नाहीत. अशी कथा आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली. एक वेळ अवश्य या वृद्धाश्रमाला भेट द्या. या ठिकाणी कोणी विद्वान शिक्षक आहे, परंतु आज त्यांचा परिवार त्यांना सांभाळत नाही, त्यांच्याकडे पाहत देखील नाही. याच ठिकाणी उद्योगपती आहेत. होय, आश्चर्य वाटेल, ज्यांचा कोटी रुपयांचा व्यवसाय होता, ती माणसं आज त्यांच्याच परिवाराने नाकारली का, हा प्रश्न आपल्या मनाला पडतोय. परंतु आज त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्या मुलाबाळांना वेळ नाहीये आणि ती मंडळी आज वृद्धाश्रमामध्ये शेवटच्या घटका मोजत आहेत. ज्या मावशीनी, ज्या काकूनी आपल्या बहिणीच्या मुलांना, आपल्या भावाच्या मुलांना वाढवलं, भाजीपाला विकून त्या मुलांना मोठं केलं, आपलं स्वतःचं घर त्यांच्यासाठी अंगण केलं आणि त्याच अंगणातून लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलांनी त्या आत्याला, त्या मावशीला अंगणातून बाहेर काढलं आणि थेट पाठवलं वृद्धाश्रमाच्या वाटेकडे. याचबरोबर ज्या ताई, ज्यांची मुलगी डॉक्टर आहे, मुलगा विद्वान आहे, काकांनी मुलीला, आई वेडसर असल्यामुळे काकांनी मुलीचा सांभाळ केला, तिला वाढवलं, शिकवलं, परंतु संस्कार द्यायला नक्की विसरलं कोण? ती मुलगी आज मोठी झाली, डॉक्टर झाली, परंतु आपल्या आईला ही मुलगी विसरली आणि तिला आपल्या आईकडे पाहण्यास देखील वेळ नाही. तर मित्रांनो, चला तर मग आपण अशा एका वृद्धाश्रमाला भेट देणार आहोत, ज्या ठिकाणी, ज्यांना आम्ही लाडाने अण्णा म्हणतो, अण्णासाहेब म्हणतो. ही व्यक्ती स्वतःचं सगळं दुःख विसरून केवळ समाज सेवेचा वसा धरून निरपेक्ष भावनेने याच वृद्ध मातापित्यांसाठी आपलं नातं जुळवून त्यांची सेवा करतात, त्यांना आंघोळ घालतात, त्यांची दाढी केस कटिंग करतात, उपचारासाठी धावपळ करतात. परंतु आज त्यांचे रक्तातले नातेवाईक यांना त्यांच्याकडे पाहण्यासाठी वेळच नाही. कुठे चाललंय आपलं शहर? म्हणून म्हणावंसं वाटतं, गड्या, आज माणसामधली माणुसकी संपली आणि उरलाय फक्त स्वार्थ. तेव्हा मित्रांनो, कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना दूर करीत असाल तर स्वतःला प्रश्न विचारा, उद्या ही वेळ तुमच्यावर देखील नक्कीच येणार आहे. नियतीचा खेळ हा कोणालाही टळलेला नाही मित्रांनो. सुधरा, सांभाळा, सतर्क व्हा, बदल करा, जरा विचार करा, जरा विचार करा.